मंत्री झालेले शिवेंद्रराजे भोसले आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। शिवेंद्रराजेजी, खूप खूप अभिनंदन। आता खातेवाटपही समोर आलेले आहे, तुमच्या खात्याला पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट आलेला आहे। धन्यवाद। हॅलो। हां शिवेंद्रराजेजी, तुमच्या खात्याला तुमच्या वाट्याला आलेल्या खात्याबद्दलचं काही तुम्ही कशा प्रकारे तो कारभार सांभाळणार त्याबाबतचा काही विचार तुमच्या नेत्यांशी तुम्ही याबाबत संवाद साधला का? आता मुख्यमंत्री देवेंद्रजींनी ही जबाबदारी दिली आहे आणि माग पण आपण प्रेसचे लोक विचारायची काय खात्याबद्दलचे, पण मी त्याला पण गेलो की सीएम साहेब जी जबाबदारी देतील ती आम्ही पार पाडू। आज सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी दिली आणि नक्कीच सीएम साहेबांनी जो विश्वास टाकलाय त्याला मी पात्र राहून काम करू। सगळ्यात महत्वाचं म्हणजे सार्वजनिक बांधकामाच्या माध्यमातून राज्यातील रस्ते जे आहेत, लोकांच्या बऱ्याच वेळेला रस्त्यांच्या बाबतीमध्ये तक्रारी असतात, तर नक्कीच सीएम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम कसं करता येईल डिपार्टमेंटच्या माध्यमातून हा प्रयत्न माझा नक्की राहील। नक्कीच शिवेंद्रराजेजी, ज्या मुद्द्याचा आता तुम्ही उल्लेख केला ते अत्यंत महत्त्वाचा, रस्त्यांचा प्रश्न मोठा गंभीर असणार आहे। राज्याच्या ग्रामीण भागात विशेषतः हा प्रश्न मोठा गंभीर असणार आहे। कशा प्रकारे पुढच्या 5 वर्षाचा कार्यकाळ तुम्ही या विभागाच्या माध्यमातून किंवा या खात्याच्या माध्यमातून ही परिस्थिती सुधारण्यासाठी पार पाडाल? सगळ्यात महत्वाचं म्हणजे दर्जा चांगला राहायला पाहिजे कामांचा, याच्याकडे नक्कीच माझं लक्ष राहील। कारण मी स्वतः आमदार म्हणून 4 टर्म काम केलंय आणि नक्कीच मतदारसंघातील रस्त्यांची कामं करत असताना ते शासनाकडनं मंजुऱ्या घेऊन ती करत असताना काय नेमकं काय अडचण येतात काय नाही हे मला पण बऱ्यापैकी माहित आहे। तर नक्कीच दर्जा हा कामाचा जो असेल माझ्या डिपार्टमेंटचा तो चांगला कसा ठेवता येईल हा प्रयत्न माझा नक्की राहील। शिवेंद्रराजेजी, तुमच्या मंत्रिपदासाठी अगदी उदयनराजेंनी सुद्धा शब्द टाकलेला होता, त्यामुळे आता यानंतर तुमच्या दोघांवरचीही आणि विशेषतः सातारा जिल्ह्यात पक्ष नेतृत्व किंवा पक्ष संघटन वाढवण्याबाबतची एक मोठी जबाबदारी तुमच्यावर असणार आहे या मंत्रिपदासोबतच। बरोबर आहे का? आता लोकसभेला पण आपण बघितलं पक्षाने निर्णय घेतला आणि सातारा लोकसभा मतदारसंघाची जी जागा आहे अटीतटीची निवडणूक होती, पण तरी आम्ही पक्षाच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ताकद लावली आणि जसं बघितलं तर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भाजपची म्हणजे उमेदवार म्हणून उदयनराजेंना आम्ही सगळ्यांनी म्हणून निवडून आणलं आणि तिथंच आम्ही म्हणजे पक्ष दिलेली जबाबदारी आम्ही सातारकर सगळे समर्थपणे पार पाडू शकतोय आम्ही दाखवलं। आता पण जिल्ह्यामध्ये आपण बघितलं तर पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून समजलं जायचं, तर आज परिस्थिती बरोबर उलटी झाली आहे। आज भारतीय जनता पार्टीचे 4ही लढवलेले उमेदवार जे आहेत ते आमदार झालेत, म्हणजे मी धरून, आणि दुसरे पण जे आहेत ते महायुतीचे सगळेच निवडून आलेत। तेव्हा नक्कीच परिस्थिती तिथं आम्ही जी काय मान्य केली सगळ्यांनी मिळून, सगळ्यांनीच म्हणजे मी एकटा नाही, सगळ्यांनी मिळून, मग मी असेल, मनोज दादा आमचे आहेत, अतुल बाबा आहेत, उदयनराजे तर आहेतच खासदार म्हणून, गोरे साहेब आहेत, सगळ्यांनी जी मान्य केली त्यामुळे आज पक्षाची ताकद एवढी वाढली आणि येणाऱ्या याच्यात सुद्धा आता जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा आम्ही त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विचाराची कशी आणता येईल हा पूर्ण ताकदीनं प्रयत्न करणार। धन्यवाद शिवेंद्रराजे भोसलेजी, तुम्ही TV9 शी बोललात त्यासाठी। आपल्यासोबत